धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणाऱ्या भूषण गवईंनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांनी केली टीका. तर नाव घेऊ नये हे ठरवणारे श्याम मानव कोण? मुख्यमंत्र्यांचा वाद. रिक्षाचा गाडीला धक्का लागल्यामुळे किरकोळ कारणावरून वाद. रिक्षा चालकासह महिला आणि मुलांना करण्यात आली मारहाण. बीडच्या नेकनूर या गावातील धक्कादायक घटना. घटनेनंतर पोलीस स्टेशन समोर राडा. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 7व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. भोंदू खरातला उद्या पुन्हा करणार कोर्टामध्ये हजर. खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. आचार्याच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर ठेवण्यात आलं होतं लक्ष. महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती. नाशिक टीसीएस प्रकरणामधील फरार आरोपी निदा खान नोकरी सोडल्यानंतर सुद्धा होती आरोपींशी सतत संपर्कात. मोबाईल तपासामध्ये कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघडलं. टिटवाळा ड्रग्ज प्रकरणामध्ये मोठी माहिती. परदेशामध्ये नोकरीचं आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना बनवायचे ड्रग्जचे वाहक. अवैध कामांसाठी नोकरी शोधणाऱ्यांचं शोषण. विधान परिषद उमेदवार निवडीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची कसोटी. एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची रांग, तर एका जागेसाठी 7 नावांची चर्चा. राज्यात उष्ण लहरींचा आगडोंब. विदर्भातील पारा 45 अंश पार, तर अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान. उर्वरित राज्यामध्ये 43 अंश सेल्सिअस तापमान. तर शनिवारी संपूर्ण महाराष्ट्र होरपळला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक 1 मे पासून सुरू होण्याची शक्यता. प्रकल्पाचं 99% काम झालं पूर्ण. प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 30 ते 60 मिनिटांनी होणार कमी. चंद्रपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून नाश्ता सेंटरमध्ये राडा. टोळक्याची दुकान मालकाला मारहाण करून दुकानाचीही तोडफोड. लाकडी दांड्यानं दुकान चालकाला मारलं. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.